नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स जे 2 मार्कासाठी 8वी 9वी किंवा 10वी या वर्गामध्ये विचारले जातात. तर यामध्ये कंप्लीट द वर्ड चेन ऑफ इथं मी जरी वर्ब्स दिलेलं असलं तरी काही वेळेस तिथं ॲडजेक्टिव्ह येऊ शकतं, नाउन्स येऊ शकतं किंवा ॲडवर्ब्स येऊ शकतं. याचा अर्थ वर्ड चेन म्हणजेच काय की एखादा शब्द दिला तर त्याच्या शेवटच्या जो काही त्याच्यामध्ये अल्फाबेट असेल त्या अल्फाबेटनुसारच काय चालणार आहे, त्याची चेन चालणार आहे. जसं आपण नाही का अंताक्षरीमध्ये शेवटी जे काही अक्षर येत असतात त्या अक्षरापासूनच आपल्याला गाणं पुढं चालू ठेवावं लागतं. तर यामध्ये मी पहिलं उदाहरण घेतो आहे बघा बरं. मी इथे घेतलं आहे समजा आता स्पीक हे मी इथं क्रियापद घेतलं आहे. आता लक्षात ठेवायचं आहे दिलेल्या शब्दाची जात आपल्याला माहीत असली पाहिजे. स्पीक. तर या स्पीकमध्ये बघा मी इथे शेवटी हिच्यामध्ये बघा बरं के आलेलं आहे. आता स्पीक हे वर्ब आहे तर यालाही आपल्याला वर्बच घ्यावं लागेल. शेवटी बघा याच्यामध्ये काय आलेलं आहे, वर्ब आहे आणि वर्बमध्ये काय आहे त्याच्यामध्ये के पासून चालू होणार आपल्याला बघावं लागेल. झालं. मग त्याच्यातलं मी पहिली चेनमध्ये कंप्लीट करतो आहे बघा याच्यामध्ये के. मग के पासून तुम्ही KEEP कीप घेऊ शकता, किल घेऊ शकता, किक घेऊ शकता. जे शब्द तुम्हाला येतील ते तुम्ही घेऊ शकता यामध्ये. बघा पुढचं मी घेतो याच्यामध्ये बघा आता मला पी पासून पुढं कंटिन्यू करावं लागेल. हे पी. मग आता पी पासून मी पुढे घेऊन चाललो आहे बघा बरं. मग पी पासून तुम्ही PUT पुट असं सोपं सुद्धा क्रियापद घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला आता टी पासून घ्यायचं असेल तर मग टी पासून तुम्ही TEL टेल असं क्रियापद तयार झाले याच्यामध्ये. मग शेवटी येणारं जे यल आहे मग आता यल पासून आणखी एखादं क्रियापद घेता येईल का तर पहा मी ह्या यल पासून घेतो बरोबर. LOOK लुक. असे कंटिन्यू तुम्ही 4 शब्द घेतले परीक्षेमध्ये 4. तर इंग्लिश मिडियमला काही वेळेस फक्त 2च शब्द विचारतात. 2 घेतले तर 1 मार्क पडतो आणि 4 शब्द घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा असं करत 2 मार्क पडतात. दुसरं उदाहरण पाहू याच्यामध्ये. मी इथे घेतले बघा बरं आता TALK टॉक. आता काही म्हणते सर इथं के आलं तर परत आपण ही सिरीज घेऊ शकतो, चालेल. पण इथं पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे क्रियापद वापरायला शिका, मग त्याने तुम्हाला प्रॅक्टिस राहील. बघा आता मी इथं के. मग आता के पासून इथं घेते बघा बरं KICK किक घेतलंय. मग आता पुढचं मी याच्यामध्ये घेते बघा बरं. या के पासून काय घ्यायचं आहे. मग हे के पासून घेतलं बघा KILL किल हे घेतले. त्याच्यानंतर मला यल पासून जर घ्यायचं असेल तर मग आता यल पासून काय घेऊ. मग यल पासून मी घेतले बघा बरं याच्यामध्ये LEAP लिप. किंवा नसन घ्यायचं तर तुम्हाला आणखी वेगवेगळे शब्द त्याच्यामध्ये यल पासून घेता येईल. यल पासून तुम्हाला लेट घेता येईल, LET लेट. आणि शेवटचं पहा यांच्यामध्ये आता ह्या पी पासून मला घ्यायचं असेल तर मी PEEL पील. एवढे लक्षात ठेवायचे की क्रियापदच असले पाहिजे. तिसरं उदाहरण पाहू आपण याच्यामध्ये बघा बरं. आता मी इथे घेतलं बघा MAKE मेक. या मेकपासून जर मला घ्यायचं असेल तर मी याच्यामध्ये घेईन बघा बरं. मेकच्या शेवटी आलेलं आहे बघा ई. या ई पासून मी घेऊ शकतो EAT इट हा शब्द घेतला. त्याच्यानंतर टी पासून मला पुढं घेता येईल बघा बरं. मग टी पासून मी घेता येईल TEACH टीच. यश पासून एखादा वर्ब आपल्याला घेता येईल हिट. हे एक वर्ब आहे. मला टी पासून जर घ्यायचं असेल तर मी टी पासून बघा बरं TAKE टेक हे एक वर्ब झालंय. मी इथे घेतले बघा बरं SIT सीट. मग टी पासून आपल्याला काही घेता येईल का तर पहा बरं. टी पासून मी इथे घेते बाबा टी पासून याच्या घेता येईल बघा बरं TICK टिक. टिक करणे, एखादी खून करणे, चिन्ह देणे. त्याच्यानंतर परत आलेलं शेवटी हे के. मग आता मी हे के पासून घेऊ शकतो बघा बरं KEEP कीप. हे आपण आधी पण घेतलं होतं कीप पहा बरं त्याच्यामध्ये. मग आता मला पी पासून पण घेता येईल याच्यामध्ये बघा बरं
मग पी पासून घेतलं PICK पिक. शेवटी परत मला इथं के आलेलं आहे, ही पुन्हा चैन मला पुढं घेऊन जायची आहे. मग के पासून मी घेतले बघा बरं इथं KILL कील. तुम्ही जर प्रॅक्टिस घेतली तर वारंवार तेच शब्द यायला लागतात, जेणेकरून आपल्याला एका लेटरपासून कमीत कमी 2 शब्द तरी माहीत असले पाहिजे. म्हणजे ए पासून झेड पर्यंत तुम्ही प्रत्येक लेटरपासून ए पासून बी पासून सी पासून असं करत 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 झेडपर्यंत कमीत कमी 2-2 शब्द आपल्याला क्रियापदाचे माहीत असले पाहिजे. आणखी उदाहरण घेऊ आपण याच्यामध्ये. बघा बरं मी घेतलंय DO हे मी क्रियापद घेतलंय. आता ओ पासून काय घ्यायचं आहे आपल्याला, तर बघा ओ पासून आपण ओपन हे वर्ब घेऊ शकतो, ओपन. मग आता एन पासून काय घ्यायचं आहे आपल्याला, मग एन पासून तुम्ही नेस्ट म्हणजे घरटे तयार करणे. नेस्ट हे नाऊन सुद्धा आहे, नेस्ट हे वर्ब सुद्धा आहे. याच्यामध्ये येणारं शेवटी आता हे टी आहे. मग आता टी पासून बघा बरं, टी पासून मी घेतलं की TASTE टेस्ट म्हणजे चव सुद्धा होतं, टेस्ट म्हणजे चव घेणे सुद्धा होतं. त्याच्यामध्ये शेवटी येणारं आता हे ई आहे. मग हे ई पासून आपण EAT इट हे पण घेऊ शकतो. पुढचं एक उदाहरण घेतलं बघा, GAIN गेन. गेन म्हणजे मिळवणे. मग आता गेन ऑप्टेन ह्या अर्थानं आहे बघा बरं. मग शेवटी यन आलं तर मग यन पासून काय घेऊ आपण बघा बरं. यन नीड हे नाऊन सुद्धा होतं, नीड हे वर्ब सुद्धा होतं मित्रांनो. मग आता याच्यामध्ये येणारं डी. मग डी पासून आपण घेऊ शकतो बघा बरं. मग डी पासून मी इथं डू सुद्धा घेऊ शकतो, हे जे वर आलं होतंय. मग आता ओ पासून परत आपल्याला पुढे चैन कंप्लीट करायला सुरुवात करायची आहे. मग ओ पासून यामध्ये तयार होईल बघा बरं. मी इथं घेतलंय ओपन. यन पासून परत यन आलेलं आहे यांच्यामध्ये. मग यन पासून तुम्ही NEST हे एक वर्ब तयार झालं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला यामध्ये पुष्कळसे शब्द भेटू शकतात. तर मित्रांनो याच्या पुढील भागामध्ये आपण कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज म्हणजे ॲडजेक्टिव्हची चेन आपण कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो आजच्या तासाला आपण कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज म्हणजे ॲडजेक्टिव्हची चेन कंप्लीट करणार आहोत. यामध्ये दिलेला एक शब्द हा जो ॲडजेक्टिव्हच्या घरामध्ये राहील. समजा मी इथं ॲडजेक्टिव्ह घेतलं बघा BRAVE हे ब्रेव. आता याचे एंडिंग लेटर जे आहे ई, ते ह्या ई पासून आपल्याला ॲडजेक्टिव्ह तयार करायला शिकायचं आहे. मग आता ई पासून ॲडजेक्टिव्ह कोणतं होईल. मग आता ई पासून मी घेतलं याच्यामध्ये बघा बरं इलेक्टिव्ह हे घेतलेलं आहे मी ॲडजेक्टिव्ह तयार झालं. इलेक्टिव्ह पासून आता परत पुन्हा शेवटी ई आलेलं आहे बघा बरं. मग ई पासून मी इथे घेतलं बघा बरं EASYEZ हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. मग आता वाय पासून कोणतं ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे. मग वाय पासून घेतलं आहे आपण बघा बरं. आता काही जण त्याला येल्लो घेऊ शकता किंवा येल्लोइश घेऊ शकता. येल्लोइश हे घेतलेलं मी याच्यामध्ये. मग आता एच पासून एखादा ॲडजेक्टिव्ह आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग एच पासून याच्यामध्ये आलं बघा बरं HONEST ऑनेस्ट. जरी प्रोनाऊन्सिएशन ऑनेस्ट ओ पासून असेल पण लिखाण मात्र त्याचं एच पासून झालेलं आहे. दुसरा शब्द घेऊया यांच्यामध्ये ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. इथं यल आलेलं आहे. मग आता यल पासून पहिला शब्द आपण मग काही जण याच्यामध्ये परत लेझी या शब्दाकडे वळू शकतात. पटकन आठवतो बघा काही जणांना. नाही लेझी आठवला तर काही जणांना लकी हा शब्द आठवू शकतो. झालं. काही जण तोही नाही आठवला तर लिटल हा शब्द आठवू शकतो. आपल्याला ॲडजेक्टिव्हच्या घरातलं पाहिजे लक्षात ठेवायचं. आता काही घेतलं त्याच्यामध्ये वाय चाललेलं आहे शेवटी पहा. मग आता वाय. मग वाय पासून परत तुम्ही तोच घ्यायला लागले बघा बरं येल्लोइश किंवा येल्लो. झालं. मग आता एच पासून काय घेता येईल. मग दुसरा शब्द एखादा एच पासून घेतला आहे आपण पहा. मी इथे घेतलं एच पासून HIGH हाय. मग पुन्हा इथं एच आलेलं आहे. मग एच पासून पहा HOT हॉट हे सुद्धा काय झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. CHEAP
चीप, चीप म्हणजे स्वस्त. मग आता पी पासून एखादा आपल्याला ॲडजेक्टिव्ह पाहावं लागेल. मग पी पासून घेतले बघा बरं याच्यामध्ये पोलाइट म्हणजे नम्र. मग आता ई पासून काय घ्यायचंय पहा. ई पासून आपण घेतलं बघा बरं इफेक्टिव्ह. मग पुन्हा याच्यामध्ये आलेलं आहे बघा बरं ई. म्हणून म्हणतो मी एका लेटरपासून आपल्याला कमीत कमी 2 वर्ड तरी माहीत असले पाहिजे. मग आता ई पासून घेतलं आहे आपण याच्यामध्ये इमोशनल. यल या शब्दापासून काय घ्यायचं आहे बघा. तर यल ह्या अल्फाबेटपासून आपण घेतलं याच्यामध्ये लेझी. वाय आलं शेवटी. पुढचा एक शब्द घेतलाय बघा बरं मी फुलिश. हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. याच्या शेवटी आलेलं आहे यच. मग आता यच पासून काय घेता येईल. तर मग यच पासून आपल्याला सगळ्याला माहिती बघा बरं हे आर म्हणजे आवर गजनेला वाचतात आर. त्याला मी एलवाय लावला आरली. त्याला हे ॲडजेक्टिव्ह आर हे नाऊन होतं आणि एलवाय लावल्यामुळे काय झालं ते नाऊनचं ॲडजेक्टिव्ह झालं. लक्षात ठेवायचं प्रत्येक एलवाय लागलेले शब्द हे ॲडव्हर्ब असतात असं काही नाही. मग आता पुन्हा आलेलं शेवटचं आता वाय. मग आता वाय पासून काय करायचं आहे बघा. मग वाय पासून आपण एक शब्द तर लक्षात ठेवलेलाच आहे. तोच पुन्हा वापरूया आपण. काही प्रॉब्लेम होत नाही. येलोइश झालं आहे. मग आता परत आलेलं हे यच पासून काय करायचं आहे. यच पासून पाहूया आपण याच्यामध्ये. यच पासून HASTY हॅस्टी. पुन्हा आलेलं आता याच्यामध्ये काय आलेलं आहे वाय. मग आता शक्यतो बघा बरं वायचे शब्द आलेत की नाही याच्यामध्ये. वाय पासून शब्द आला बघा याच्यामध्ये यंग घेतले बघा. आता आपण हा यंग शब्दच इकडे घेऊया. मग आपण त्याच्यापासून पाहूया. घेतला यंग जी. मग आता जी पासून तुम्ही एखादा ॲडजेक्टिव्ह शोधा. सोपं जी पासून बघा बरं GOOD गुड झालं. मग आता डी पासून काय घ्यायचं आहे. मग डी पासून घेतलं बघा बरं याच्यामध्ये. आता काही जण डेंजरस असा शब्द घेऊ शकतात. जर स्पेलिंग येत असेल तर घेत चला मोठे मोठे शब्द झालं डेंजरस. मग आता यस पासून काय घ्यायचं. यस पासून आता यस पासून मी घेतले बघा बरं सोपे शब्द घ्या. सॅड म्हणजे दुःखी. मग आता पुन्हा याच्यामध्ये आलेलं हे डी. मग आता डी पासून पुन्हा शब्द घेऊया आपण. डीप म्हणजे खोल बघा बरं DEEP डीप. असे आपण ॲडजेक्टिव्ह तयार करू शकतो. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर तुम्ही काय करा टच करा. धन्यवाद मित्रांनो.